नमस्कार. आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 5D मध्ये, जिथे पुष्पा अंकुश किरपाने या उभे झालेल्या आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं. पण आधी तुम्ही BJPचे कार्यकर्ता होते, पण तुम्हाला काय झालं की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लढावं लागलं आणि काय होती तरी? नाही, मी मागच्या वेळेस पण तिकीट मागितली होती आणि यावेळेस पण मागितली होती, पण माझे काम वगैरे आता 15 वर्षापासून मी पार्टीसाठी करत होती. तर यावेळेस पण त्यांनी जे उमेदवार शांतीनगरला आहे त्यांनाच देण्यात आली. जर मला दिली असती तर आपण हा पाऊल उचलला नसता. तर या प्रभागात काय वाटते तुम्हाला की जसा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, तर ज्या मूलभूत सुविधा भेटायला पाहिजे होत्या प्रभागाला, त्या मूलभूत सुविधा मिळाल्या होत्या का? जेव्हा 17मध्ये चुनाव झाले होते आणि त्यानंतर जो BJPचा आलेले होते उमेदवार निवडून, त्यांनी या प्रभागाचा विकास केला होता का? ज्या कार्यकर्ता होत्या आमच्या शांतीनगरमधून दिलं होते प्रभाग 5चं, तर प्रभाग जो येते तर त्या कधी आल्या नाही आहे, कधी पाहिलेलं नाही आहे. प्रभाग 5मध्ये त्यांना ओळखत नाही. त्यांना ओळखायची गोष्ट तर वेगळी, नावसुद्धा कोणाला माहिती नाही आहे. तर त्यांनी कोणतंच काम इथे केलेलं नाही आहे आणि त्याकरिता मला प्रभागाचं इतकं काम आहे का आता मी फिरली सगळीकडे आणि सगळीकडे फिरल्यानंतर मला सगळ्या जनतेने अशी म्हटलेलं आहे, त्यांनी घरात नेऊन मला दाखवलं आहे. गटर लाईन बुजलेले आहे, त्यांच्या नालीचं पाणी चाललेलं आहे, पण त्याकडे सगळं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यासाठी मला हा पाऊल उचलायला लागला माझ्या प्रभागासाठी. माझ्या प्रभागामध्ये मला विकास करायचा आहे आणि माझा प्रभाग इथं प्रभागासारखा चांगला आणि स्वच्छ झाला पाहिजे. यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. यावेळेला जसं तुम्ही उमेदवारी घेतली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गुट याकडनं उभे झालेले आहे, तुम्हाला तिकीट मिळालेली आहे, तर तुमचा या प्रभागातनं निवडणुकीचा मुख्य मुद्दा काय राहील? काय तुम्ही विकासाकडे किंवा महिला संरक्षण किंवा अजून काय मुद्दे आहे तुमचे? मी ते आपलं गटर लाईन पाण्याचे वगैरे लक्ष देऊ, पण जो मेन मुद्दा जो आहे तो लायब्ररी काढायचा आहे आम्हाला प्रभागामध्ये. आणि जे मुलं छोटे मुलं आहे, नगर परिषदेच्या शाळा थोड्या बंदसारख्याच झालेल्या आहे, तेवढं काही हे नाही राहिलं आहे. तर CBSE पॅटर्नच्या आपल्या महानगरपालिकेची शाळा काढण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि लायब्ररी 2-3 ठिकाणी लायब्ररी आमच्याकडे पाहिजे ना. आणि मुलांसाठी खेळण्याचं मेन जे आहे ते काही आहे नाही इथे आमच्या तर या भागामध्ये काही नाही आहे. या प्रभागामध्ये जसं बघितलं गेलं की ग्रीन जिम किंवा गार्डन्स जसे पाहिजे नाही त्या प्रकारचे गार्डन इथे दिसलेले नाही आहे. भरपूर लोकांच्या समस्या आहे की इथले गटर लाईन वगैरे चोक होते येऊन जाऊन, आणि त्यांनी नगरसेवकाकडे केली कंप्लेंट, त्यानंतरही काही त्यावर दुर्लक्ष केलं जाते. त्यावर तुमचे काय मत आहे? इथे ग्रीन जिम लावलेलं आहे, त्या ठिकाणी सगळा कचरा पडलेला राहते आणि गवत उगवलेलं आहे, त्यामुळे कोणी तिथे व्यवस्थित काही करू शकत नाही. तर त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छता केली पाहिजे, गार्डनसारखी व्यवस्था केली पाहिजे. आणि जे गटर लाईनचा प्रॉब्लेम आहे तो एक छोटी गटर लाईन आहे, त्याला थोडं गटर लाईन पूर्ण खोलून ती मोठी केली पाहिजे. कारण का बाकीकडे जो प्रॉब्लेम आहे गटर लाईनचा तो सगळीकडे आहे. मला हात पकडून आतमध्ये नेऊन दाखवले आहे, ते पाहून मला इतकं वाईट वाटत होतं का मला करता आलं असतं मी आता त्यांना हे केलं असतं. पण तसं आता जर निवडून दिलं प्रभागातल्या लोकांनी तर मी या सगळ्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष देईन आणि मी त्याकरिताच उमेदवारी घेतलेली आहे. माझा दुसरा मुद्दा म्हणजे तो हे आहे. जसं की आता बघितलं जातं की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप जोमाने चालवली जात आहे. तर त्या लाडकी बहिणीमध्ये जे पैसे मिळत आहे, लाडकी बहिणीला त्या पैशांची गरज आहे की लाडकी बहिणीला सुरक्षिततेची गरज आहे? लाडकी बहिणीला पैशापेक्षा सुरक्षिततेची गरज आहे. कारण लाडकी बहिणीला या पैसे येणार आहे ते काही दिवसच येतात हे माहिती आहे, त्यामध्ये त्यांचे हे होते. पण जे आता इकडे जसं मद्यपदार्थ सगळीकडे सेवन केल्या जाते त्यामुळे इथे बायांना खूप त्रास आहे. तर ते जास्तीत जास्त म्हणजे बंद करण्याचा मी प्रयत्न करीन आणि आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षित करण्याचा प्रयत्न कर. जसं की आता बघितलं गेलं महाराष्ट्रामध्ये एक 3 वर्षाची मुलगीसुद्धा सुरक्षित राहिलेली नाही आहे आणि लाडकी बहिणी ही योजना भरपूर जोमात चालून राहिलेली आहे, त्यावर तुमचे काय मत? नाही, सरकारने याकडे जास्त लक्ष दिलेलं पाहिजे. ते आपल्या प्रभागामध्ये जे नगरसेवक दिलेले आहे 4, ते एक शांतीनगरचे आहे, एक BCK म्हणून बाहेरचे दिले होते आणि एक दुर्गाताई हत्तीडेले दिले होते आणि आपले संजयजी चावरे. तर या नगरसेवकांचं बाहेरचे असल्यामुळे दुर्गाताईला पण तेवढं त्या शिकलेल्या नव्हत्या,
तर त्यांनाही तेवढं काही अनुभव हे नव्हता प्रभागात कार्यकाऱ्यांचा. तरी त्यांना तिकीट देण्यात आली होती. ते राजूभाऊ होते, त्यांच्या सपोर्टीत ते काम करत होते. पण त्या राजूभाऊचं थोडं मनात डेट झालं, त्यामुळे आमचा प्रभाग हा पूर्णपणे खाली आहे आणि याच्या विकासाची तर खूपच गरज आहे. आताही त्याच प्रकारची गलती झालेली आहे. असं करायला नव्हतं पाहिजे. सगळ्यांना विचार करून त्यांनी उमेदवारी द्यायला पाहिजे ती यावेळेस. म्हणजे आमचा प्रभाग इतका म्हणजे कामाची इतकी गरज आहे का जागोजागी जिथे जाईल तिथे कामच आहे. तर आता तेच प्रकरण दिलेलं आहे. तर आता पाहू समोर काय होते ते. जर लोकांनी निवडून दिलं तर आपण हे पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. प्रभागाला स्वच्छ त्यासाठीच आपण उमेदवारी मागितली आहे. तर आपल्यासोबत इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण उपस्थित आहेत. तर तुम्हाला काय वाटते, या प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे अनुभवी आहे त्यांना तिकीट देण्यात आला पाहिजे होती, बट आता इथे 21 वर्षाची मुलगी लक्ष्मी हत्तीढेले त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे. 21-22 वर्षाची. हां, कशाचाच अनुभव नाही आहे. ती काय करू शकते बरं? या ताईंना किती 20 वर्षापासून आम्ही पाहिलेलं आहे कमळच्या याच्यामध्ये काम करताना. लाडक्या बहिणीमध्ये सगळ्यांना मदत करायला ताई सर्व कामात समोर राहते. ह्या ताई अर्ध्या रात्री बी आम्हाला बोलायला तर आमचं काम करू शकते, म्हणून आम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. या निवडणुकीमध्ये जे आहे विपक्ष ते तुम्हाला कुठं दिसून राहिलेलं आहे? जे सामोर आहे आपल्या अगेन्स्टमध्ये जे आहे विपक्ष ते कुठे आहे? ते आमच्या वस्तीमध्ये सगळे मागासवर्गीय लोक आहेत. त्यांना सुरक्षितता भेटली पाहिजे. हे निवडणूक तुम्ही कशा प्रकारे बघता आणि तुम्हाला काय वाटते की एक उमेदवार जो आहे आपला कॅन्डिडेट आहे तो कशा प्रकारचा असला पाहिजे? उत्तम नगरसेवक कशा प्रकारचा असला पाहिजे? नगरसेवक असा पाहिजे की ज्यानं सगळ्याला सांभाळून घेतल्या पाहिजे. सगळ्याचे जे काही विचार आचार आहे ते त्याने ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यावर अंमल केला पाहिजे. आणि पुन्हा ह्या वस्तीला आधार पाहिजे आम्हाला. तर तो आधार यांच्याकडून आम्हाला हिंमत पाहिजे का नाही आम्ही तुमचं काम करून देतो, तर आम्ही पण समोर होऊ शकतो त्याच्यासाठी. आणि त्याच कारणानं आम्ही या उमेदवारीमध्ये आम्ही पुष्पताईला समोर देऊ. यावेळेला तुम्हाला काय वाटते की पार्टी बघून वोट देणारे लोक की म्हणजे जसं ते सिम्बॉल आहे कमळ, पंजा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता तुतारी आहे आधी घडी वगैरे, यांना पाहून वोट दिलं पाहिजे की लोकांनी व्यक्तिमत्व पाहून वोट दिलं पाहिजे की कोण कार्यकर्ता कसं काम करणार? त्याला माझ्या मताने तर चिन्ह पाहून मत नाही केलं पाहिजे. व्यक्ती पाहून, जो समाज कार्यकर्ता आहे, ज्यांनी काहीतरी केलं आहे अशा व्यक्तींना मत केलं पाहिजे. आणि जो करत आहे, लोकांच्या गरजा पूर्ण करत आहे अशा व्यक्तींना, अशा उमेदवारांना मत केलं पाहिजे. तर आपल्यासोबत इथे युवा कार्यकर्ता पण उपस्थित आहे. तुम्हाला काय वाटतं साहेब की नागपूर हा जो आहे उत्तर नागपूर हा प्रदेश इकडचा क्षेत्र हा नागपूरच्या बाकीच्या क्षेत्रांपेक्षा खूप वेगळा दिसून पडतो? जसं तुम्ही मध्य नागपूर बघितलं किंवा पूर्व पश्चिम नागपूर बघितलं, तिकडची जी डेव्हलपमेंट आहे आणि इकडच्या डेव्हलपमेंटमध्ये भरपूर फरक दिसतो तुम्हाला. त्यावर तुमचे काय मत आहे? आमच्या मत हे आहे, उत्तर नागपूर हा एक दलित म्हणून ओळखलेला एक क्षेत्र आहे. दलित असल्यामुळं इथं मुसलमान आणि एस-टी समाज जास्ती असल्यामुळं इथून काँग्रेसला प्रतिसाद मिळतात. पण काँग्रेसला प्रतिसाद मिळते, पण काँग्रेसचे असं आहे की दलित आणि कारण की दलित यांच्याकडे काही ऑप्शन नसते राहत. त्यामुळं काही उमेदवाराला पक्षाला पाहून म्हणून काँग्रेस पार्टीला इथून निवडून देते आमदारामध्ये, विधानसभेमध्ये. लेकिन हा नागपूर महानगरपालिकेचे चुनाव आहे. आज तुम्ही हर क्षेत्रामध्ये जा तर कचऱ्याचे ढिगार दिसन, रोडावर तर कचरा दिसन. नगरसेवक गायब होऊन जातात, त्यांना काही गंदगीशी कोणा वस्तूशी काही प्रॉब्लेम नसते राहत. पुढे गायब एक वेळा निवडून आले की गायब होते. आता चुनावाच्या टायमामध्ये बघा जिकडं तिकडं एवढं भोजन वाटत आहे, एवढं जेवण वाटत आहे. त्यांच्याकडे एवढा पैसा येत कुठून आहे जो एवढा खर्च करून राहिलेले आहे? बाकीचे पक्ष जे उमेदवार आहे गरीब घराण्याचे म्हणा, काही जे लो क्वालिटीचे, त्यांच्याकडं काही नाही. आज एवढी गंदगी आहे, एवढा कचरा पडलेला आहे, पण कोणी इथं लक्ष देत नाही. इथे जे आमदार निवडून आलेले आहे नितीन राऊत, त्यांची भूमिका काय आहे ते ज्या वेळेला निवडणुका होत्या त्यावेळेला या प्रभागात येऊन त्यांनी वोट मागितले, पण निवडणुकानंतर ते या प्रभागात कधी दिसले काय? नितीन राऊतजी असे प्रभागात कधी दिसत नाही. नितीन राऊतजी नाव म्हणजे उत्तर नागपूर जो आहे, उत्तर नागपूरमध्ये आता ते कसे आहे, चुनाव आहे तर टू व्हीलरवर घुमतात,
चुनाव जिंकले का ते आपल्या पॅकबंद कारमध्ये जातात, ते कोणत्या देवाचे दर्शन करायला जातात, ते पॅकबंद कारमध्ये असल्यामुळं आम्हाला काही दिसत नाही. त्यांना विचारायला पाहिजे. आणि उत्तर नागपूरमध्ये हर एका नागरिकाला जसं आपण एक आम नागरिक कदा घुमून राहिला खुल्या टू व्हीलरवर, निवडून आल्याच्या बादमध्ये एक कारमध्ये घुमतात. कोण आपल्याला नमस्कार करते त्याच्याकडे त्याचे काही लक्ष राहत नाही. ते बिंदासमध्ये आपले चालले जातात आपल्या झूममध्ये मोबाईल ठेवून, कारण की त्याच्याकडे वेळ नसते राहत. कारण की आम जनतेच्या तुमच्या इथं पाणी येते का नाही येत, तुमच्या इथं झाडू मारण्याला येते का नाही येत, तुमच्याकडे गटर बुजलेले आहे साफ करायला येते की नाही येत, ह्या सगळ्या कोणी समस्या विचारायला येत नाही उत्तर नागपूरमध्ये. आणि हे नगरसेवक जे आहे एवढा म्हणजे घोड झालेला आहे तिकिटा वाटण्यामुळे. मागच्या वेळेस बी करून ठेवलेलं तसंच, यावेळेसही तसंच करून दिलेलं आहे. म्हणजे जे माणूस निवडून यायला योग्य माणूस राहते त्याला तिकीट देत नाही. आता काँग्रेसने जी तिकीट दिलेली आहे तर शांतीनगर प्रभागातली बाई आहे, ते समाजसेवी बाई नाही आहे, तरी तिला काँग्रेसने तिकीट दिलेली आहे. BJPने रिपीट हे दिलेलं आहे, आपला उमेदवार उतरवले आहे. ह्या उमेदवाराला तुम्ही कोणाहीकडं विचारा, त्या उमेदवाराने एकतरी दिवस इकडून आपलं दाखवलं का इकडं कोणतं काम पडलं आहे, कोणती समस्या आहे का आहे, हे कधी त्यांनी विचारलेलं नाही. एक तो संजय चावरे घुमते जय श्रीराम म्हणते, फक्त झालं त्याचं जय श्रीराम म्हणलं का त्याच्यावाला झालं. पण त्या जय श्रीरामच्या वरती त्यांनी व्होट मागितलं नाही, फक्त जय श्रीराम म्हणून त्यांनी व्होट मागितलेले आहे. निवडून याच्या पहिले त्याला तिकीट देण्यामध्ये मला त्यांनी तिथं नेलेलं होतं. कांजोट चौकामध्ये त्यांनी एक बूथ लावलेलं होतं, तेव्हा त्यांनी मला स्वतः तिथं घिसाटत नेलं होतं. तो भोजरात कुणी टेंबूरने आहे महामंत्री उत्तर नागपूरच्या भाजपाच्या, तेव्हा त्यांनी मला नेलं होतं स्वतः तिकीटसाठी. कशाला बंटी माझ्या संघ, त्याच्या बाद त्या माणसानं माझ्या संग कधी जय श्रीराम घेतलेला नाही. माझी कधी समस्या त्याने का बंटी भाऊ तू माझ्यासाठी इथं आला होता, तर त्याने माझी कधी समस्या त्यांनी विचारलेली नाही. त्याला माझ्यासमोर यावं का बंटी भाऊ मला मीनं विचारलं होतं तुला, हा शब्द त्यांनी मला म्हणून दाखवा, किंवा हे रिअल फेक तुम्ही त्याला दाखवा. त्या माणसानं तुमच्यासाठी असं तर केलं होतं का, तुम्ही याला इथे तर घेऊन गेले होते का. खरं खरं बोलणार आहे, कधी त्या माणसानं माझ्या इकडं तर कधी काम केलं नाही, कधी मला त्यांनी समस्या विचारलेल्या नाही आहे. म्हणून त्याने आपण भारतीय जनता पार्टीला संघ आहो नाही. आज भारतीय जनता पार्टीमध्ये 15 वर्षापासून पुष्पाताई किरबाने काम करून राहिलेले आहे, तरी त्यांनी त्यांची तिकीट काढली. त्यांना हर वेळेत लालीबाब देता. हर कार्यकर्ता म्हणजे सतरंजा उतराव का, तुमच्यासाठी सतरंजा उतरल्या पाहिजे का आम माणसानं. म्हणजे आम माणसाने जो माणूस आपली रोजीरोटी सोडून तुमच्या मागं धावून राहिलेला आहे, कशासाठी धावून राहिला आहे. अरे गरीबाला तिकीट दिल्या पाहिजे का रिक्षावाल्याला तिकीट दिली पाहिजे, इथं पैसेवाल्याला तिकीट नसते दिलं यार. आज पैसेवाले एवढे मोठे लंगर वाटून राहिलेले आहे, हे कुठून वाटून राहिले. एवढा करोना काल आलता तेव्हा कोणी लंगर वाटलं यायने, तेव्हा अशी भीड कोणा जमवली. तो ये थी प्रभाग क्रमांक 5 क के उम्मीदवार और उनके कार्यकर्ताओं की जो विचार और उनके समस्याएं थी जो कि पहले हल नहीं हो चुकी थी, लेकिन अभी वो खुद मैदान में उतरे. आगे देखते हैं इस मैदान का हाल क्या होता है और वो जीत कर आने के बाद अपने आश्वासन जो उन्होंने दिए हैं वो पूरे करते हैं या नहीं. तब तक के लिए देखते रहिए महान्यूज़ 7. कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ मैं अनुराग नंदकिशोर शिंदे, महान्यूज़ 7.